एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. चला नाश्ता करूया, मस्त आंघोळ झाली. काय केलंय ब्रेकफास्ट? तुम्ही बघून आलेलेच असणार. हो बघून आलो ना, मस्त पोहे केलेत. सी पोहे नाव ऐकून सुद्धा कंटाळा येतो मला. सगळं आयुष्य ना त्या फोडणीच्या पोह्यांसारखं ना कंटाळवाणं झालंय. घरात कोण काय करेल, कोण काय खाईल, हे सगळंच वाणिज्य ठरवणार. पैसे गेले हातातून, त्या सुनांना दम भरावा तर त्या सुद्धा हाताबाहेर गेल्यात. निरंजनच्या डोळ्यात सुद्धा ना मला काहीतरी कळल्याचा भास सतत होत असतो. म्हणजे खरंच त्याला काय कळलं असेल? काही कळलं असेल असं नाही, पण त्याची नजर बदलली एवढं मात्र खरं. हो, पहिल्यापासूनच तो इंद्रनील सारखा डोळे मिटून विश्वास ठेवणारा नाही ना, त्यामुळे तुझा लाड काही नाही. तू स्वानंदी माहेरून आल्यापासून सगळ्या घराचा ताबा घेतल्याने गोड गोड बोलते, कधी नाश्ता कधी स्वयंपाक माझ्या गळ्यात मारायला शिकले. इतका कंटाळा आला ना, इतका राग येतो, सूर घ्यायची इच्छा, पण काय काय करावं ते कळत नाही, सुचत नाहीये काही. काय माहितीये का ललिता, घरातल्या कोणावर तरी सतत हुकूम सोडावेत, कोणीतरी सगळ्या गोष्टी आपल्या हातापायशी आणून ठेवाव्यात, घरातल्या सगळ्या लोकांनी आपल्या वरचढ पोझिशनला घाबरून असावं, याची सवय झाली तुला, आणि आता तुला ते मिळत नाहीये. तेच तर हवंय मला. सगळ्यावर हक्क आहे माझा, माझी लायकी सुद्धा आहे तेवढी. स्वानंदी पण डबून नसते आजकाल. त्या नीलिमाला तिचीच फूस आहे. नील निरंजन ती स्वानंदीचीच भाषा बोलत असतात सतत. तुमच्या या सगळ्यात राग्याचा एकच अर्थ होतो ललिताबाई, तुम्ही आता रिटायर व्हा. तुमच्यासारखा माणूस दुसरं काय सुचवणार? माझ्यासारख्या म्हणजे गुरु आहे मी तुझा. हो, गम वन काढायला शिकवणारा पण गुरुच असतो कायम. पण तो शिष्य त्याच्या पुढच्या परीक्षा पार करून पार पुढे निघून गेलाय, हे गुरुच्या कधीच लक्षात येत नाही ना. काय करायचं ठरवलंयस तू? तू काय म्हणा, काहीही करू शकतेस. पुढच्या सगळ्या परीक्षा पास होऊन पुढे गेलेस ना तू. जे काही करेन ना ते यावेळी मी तुम्हालाही सांगणार नाही. तुम्हाला वाटतं फार हुशार आहात तुम्ही, पण नको तिथे नको ते बोलून मोकळे होता कायम. यावेळी माझा प्लॅन फक्त माझ्या एकटीसाठी असेल. जे काही घडेल किंवा फसेल ते माझं मला. काय करू ठरवलं पाहिजे काहीतरी. काय चाललंय मनातल्या मनात? मांडे की थोंडे, म्हणजे काय ठरतंय? स्वानंदीने माझ्याकडनं माझे सगळे पैसे काढून घेतले ना, मी सुरुंग लावला पाहिजे तिच्या संपत्तीला, तिच्या वैभवाला. काय कुठे तिच्याकडे संपत्ती आहे ना, तिच्याचकडे. माझ्याकडे काहीच नाही. पैसे नाहीत, माणसं नाही, सासर नाही, माहेर नाही. नवऱ्याला काही कळेल याची भीती नाही. सासूपासून काही लपवायची याची चिंता नाही. त्या सगळ्या काळज्या, या सगळ्या चिंता स्वानंदीने करायच्या, मी नाही. आता कसं
असा नव्या दमाने विचार कर. हे बघ ललिता, जोपर्यंत जग आहे तोपर्यंत डावपेच, कटकारस्थान, शह आणि मार हे संपणार नाहीयेत. सोडा हे सगळं, फार जुनं झालं ते. मी सुरुंग लावणार तिच्या वैभवाला. तिची तत्व, तिची माणसं, तिचे संस्कार, हे वैभव आहे ना तिचं, या सगळ्या गोष्टी बॉम्बने उडवून टाकून मी बॉम्ब. तसं नाही ना केलं मी तर ललिता जहागीरदार नाव नाही लावणार. मी जाते आज भाजी आणायला. बरं आई घ्या किल्ल्या. तुम्ही सानंदीकडे जाताना ना माझ्याकडे देऊन गेले होते. अगं पण आता माझ्याकडे कशाला देतेस? असू देत की तुझ्याकडंच. आपल्या घरात तुझं माझं असं काही आहे का? नाही तसं नाहीये, पण तरी घ्या, ठेवा तुमच्याकडे. नाही तर वहिनी तुम्ही घ्या. छे मी काय करू यांचं? मी तर शाळेत जाणार, मला नको. अगं तेच सांगते मी, ती दिवसभर बाहेर असणार, घरात तूच असतेस ना, मग असू देत की तुझ्याकडं. अहो आईने जरी माझ्याकडे दिल्या असत्या ना तरी मी त्या तुझ्याकडेच दिल्या असत्या. हा म्हणूनच म्हणते राहू देत ना तुझ्याकडं. आणि काय ग अंजली, इतका मोठा समारंभ झाला आपल्या घरात आणि तुम्ही दोघींनी सुद्धा आपल्या घरातले पारंपरिक दागिने नाही घातलेत ते. अहो नाही, त्या काय सांगणार, त्यांना कुठे माहित होतं आपण काय करणार होते. आणि तुम्हाला सांगू का, मी ना ह्यांना सांगितलं होतं तुम्ही बँकेतून दागिने घेऊन या, आणि हे विसरले नेहमीप्रमाणे. आणि मी रागवले ना म्हणून दुसऱ्या दिवशी घेऊन आले दागिने. काय आपला हेमंत सुद्धा ना. बर जाऊ दे, आता आहेत ना घरात, राहू देत. मुलींचे सणवार येत आहेत ना, कामी येतील. आई आपण मुलींच्या मंगळागौरी करूया. आणि मग गणपती आहेतच. हो म्हणूनच म्हणते घरात राहू देत ते. आता कुणाकडे आहेत? आणि माझ्याकडेच आहेत आता. तुझ्याकडेच राहू देत ते. अगं बाई नको. अहो उगाच कशाला ती जोखीम घरात. तर जोखीम कसली आली? अगं एवढ्या मोठ्या मौल्यवान तुम्ही आहात माझ्यासाठी, त्यात त्या दागिन्यांचं काय? आई तुमचं ना काहीतरीच असतं. हा यात काहीतरीच काय? खरं तेच सांगते मी. अगं एवढी हिरा माणकासारखी माझी मुलं बाळ या घरात सुरक्षित आहेत, तिथे दागिने सुरक्षित राहायला काय झालंय? मी म्हणते कोण नेणार आहे चोरून एवढं? बरं असू दे. कावेरीचं सांगा ना जरा, म्हणजे लक्षणं काय असतात? हा ओके. अरे बापरे, एवढी सगळी पथ्य आहेत का? मग पोटदुखी कशामुळे होऊ शकते? काय काय त्रास होतो साधारणतः? हो त्याला पण पथ्य असणारच नाही का? पोटदुखी म्हटलं म्हणजे पथ्य असणारच. नाही म्हणजे एखादा असा रोग की ज्याच्यामध्ये काही त्रास होत नाहीये, एकाच जागी बसून राहायला लागतंय, उठबस करायची नाही अजिबात, म्हणजे त्रास काहीच नाही पण लोकांची सहानुभूती खूप मिळते, असा काही एखादा रोग आहे का? नाही का? नाही ठीक आहे मग. ओके ओके बघते मी. ओके थँक्यू. आता काय रिकाम्या वेळात कंपाऊंडर वगैरे बनायचा विचार की काय तुझा? रोग, लक्षण, उपाय काय चाललंय काय? तुम्ही वाचा ना बातम्या, मी बातम्या तयार करते. आत्तापासून कशाला चर्चा त्याची? बरं, तू सांगितलेलं सगळं सामान घेऊन आलेलो आहे. बुंदीचे लाडू, नारळाच्या वड्या, चकल्या, वेफर्स आणि त्या पिशीत कचोऱ्या आहेत. कचोऱ्या टिकतात ना 8 दिवस? तर म्हणालाय खरा दुकानदार. काय कसली तयारी सुरू आहे तुझी? आई येऊ का? ये ना. आई बोल ना. मला एक विचारायचं होतं. काय ग? माझ्या आईची तब्येत. तुला जायचंय का तिकडे? मग जा ना, राहायला गेलीस तरी सुद्धा चालेल. नाही राहायला नाही जायचंय, जाऊन येऊन असेल. हो चालेल, काहीच हरकत नाही. आईकडेच जायचंय ना, मग त्यात विचारायचं काय? जा. बरं ऐक ना, एक काम करशील, ह्याच्यातले सगळे पदार्थ आहेत ना एका पिशवीत काढून ठेव आणि त्याच्यामध्ये ना नारळाच्या वड्या आहेत, त्या आपल्या घरातल्या एका डब्यात काढून ठेव आणि डबा इथे आणून ठेव. हो आई चालेल. ए भाई काय चाललंय काय? परत त्या बाळूलाही गावाला पाठवून दिलं, स्वर त्याला 300 रुपये दिले बायकोला साडी आणायला. हो नको द्यायला, बायकांना अपेक्षा असते.
तुम्हाला काय कळणार नाही का त्यातलं. वा, इतकी वर्ष तुझ्या माहेरनच येत होतं ना डबोल. हो, आणि इतकी वर्ष तुम्ही साड्या घेतायतच मला. एक साडी घेतल्याचं तरी आठवतंय का? जाऊ दे, आपला हा वाद न संपणार आहे. हो का? आता का? मला एक सांग, आता त्या निलिमालाही माहेरी जायची मुभा दिलीस, हे खाण्याचे पदार्थ काय आहे काय डोक्यात तुझ्या? जाऊ दे हो जागीरदार, मी एक वेडी बाई. माझी सद्दी संपत आले, माझे प्लॅन फसतायत, मी रिटायर होण्याची वेळ आली नाही का? काय माझंच बोलणं मलाच ऐकवतेस? नशीब आठवते तरी तुम्हाला. मग अशी बाई काय करते याच्यामध्ये का तुम्हाला एवढा इंटरेस्ट? काही का चालेल ना माझं? हिचं लक्षण काय खरं दिसत नाहीये. कुठेतरी मोठा हात मारणार आहे ललिता. देशपांडे. हा आई बोला, काय झालं? हा स्वानंदी, बोलू ना तुझ्याशी? डिस्टर्ब नाही ना केलं मी तुला? नाही बोला ना. हा, अगं सकाळी घाईघाईत बोलणंच झालं नाही तुझ्याशी, म्हणून म्हटलं आता फोन करून कळवावं तुला. तुझ्या माहेरी जाते जरा. माझ्या माहेरी कशाला? हा, म्हणजे काही काम होतं का? आपण आत्ताच जाऊन आलो ना सगळे. नाही आत्ताच जाऊन आलो, पण सगळेजण होते ना, बोलता नाही आलं ग नीट कुणाशी. हो ना, जेमतेम संपदा ताईशी बोलता आलं नाही. हो ना. नाही, श्रावण येतोय, तुमचे सणवार करायचे म्हटलं, त्यांनी कुठले करायचे, आपण कुठले करायचे विचारून घेऊया ना. काही पद्धती आहेत का तुमच्याकडच्या वेगळ्या? आई पण मला नाही वाटत असं काही खास असेल. नाही पण विचारलेलं बरं ना, काही तयारी करायची असेल तर. आपल्याकडे तसं कोणी मोठं नाहीये ना ग. बहिणी शिरखेडला गेल्या तर त्या तिकडच्याच झाल्यात. इकडे कसं आजी आहे, त्यांना विचारता येईल नाही का? आश्चर्यच आहे, हे काय नवीन काढलंय यांनी. काय ग, काही बोलत का नाहीयेस? जाऊ ना मी? हो हो जा ना. मी ह्यांना सांगू का संध्याकाळी पिकअप करायला? नाही नको, ऑफिस मधनं दमून येतो तो, येईन माझी मी परत घरी. बरं, तुम्ही आत्ताच निघालात का? अगं निघाले कुठलेही, बिल्डिंगच्या खालीच उभी आहे, आता वरच जाय, म्हणजे देशपांड्यांकडे जाय. हा म्हटलं तुझ्या कानावर घालावं एकदा. बर बर, ठेवू मग फोन. ओके बाय. बाय. आता खरी मजा येईल. छोटे छोटे प्लॅन्स करणं सोडूनच दिले मिस स्वानंदी. आता बघच. हे सणावारांचं कारण काही खरं नाही. आईंच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. पण काय, का गेले असतील या माझ्या माहेरी? बाई, काय धो कोसळतोय पाऊस. हो ना, आता ही अंजली यायची कशी म्हणते मी. गाड्यांचे प्रॉब्लेम झाले असणार नक्की. बाई ग, आले आले. आलात बाई. घर दिसेपर्यंत जीवात जीव येत नाहीये. हो ना, मी तेच म्हणत होते तिला. आता आलाय ना जीवाची, आता जरा बसा शांतपणे. मी तुमच्यासाठी गरम गरम चहा करते. आणा आणा. हो, आम्ही सुद्धा थांबलोच होतो तुमच्यासाठी. अगं बाई, अरे ललिता ताई, या या. या ना. काय आजी, बऱ्या आहात ना? अहो, मी आज आळूवड्या केल्या होत्या आणि त्या आता खायला तुम्ही स्वतःच आलात. किती छान. त्याआधी ना ह्या गोष्टी ठेवा. कचोऱ्या आहेत, वेफर्स आहेत आणि आणखीन काही गोष्टी आहेत. आणि ह्या नारळाच्या वड्या घरी केल्या होत्या, म्हटलं येतेच आहे ते घेऊन जा. घ्या हळू. काय कशाला एवढं आणलं तुम्ही? आणि तुम्ही अचानक कशा आलात? नाही, सहजच आले. त्या दिवशी एवढे सगळेजण होते ना, गप्पाच मारता नाही आल्या हो नीट. पण कार्यक्रम अतिशय सुरेख झाला तुमच्या घरातला. हो, ते सगळं क्रेडिट अनिताचं आणि आमच्या धाकट्या दोघींचं, आणि त्यांच्या सोबतीला भाऊजी. मग काय विचारता. पण तुम्ही दोघं फार छान दिसत होता ना त्या दिवशी, नाही आजी? हो की नाही, हो की नाही? बघा. बर,
तुम्ही बसा गप्पा मारत, मी जरा देवळात जाऊन येते आणि येताना भाजी पण आणते. तेवढ्यात जरा फेरफटका. तुम्ही निवांत बसा, चहा पाण्याचं बघा. हो मी बघते. मला ना आजींची एक गोष्ट फार आवडते हा. म्हणजे आमच्याकडे राहायला आले होते ना तेव्हा सुद्धा संध्याकाळचा फेरफटका काही चुकवला नाही त्याने. आजी तुम्ही या जाऊन, थोड्या वेळाने निघते मी पण. सावकाश जाऊया. छत्री घेऊन जा. होय होय. बरं झालं थेरडी जाते ती, नजरे सारखी एक्सरे काढत असते. मी काय म्हणते, मी पण हे सगळं आत ठेवून येते आणि आळूवड्या घेऊन येते. बस हा, जरा तळायला लागतील मला. बरं झालं तुम्ही आलात. अशा येत जा. हो हो नाही, मुद्दामूनच आले. म्हटलं श्रावण येतोय, मुलींचे सणवार करायचेत ना, म्हटलं त्याबद्दल पण बोलता येईल आपल्याला. हो बरं केलं. आणि चहा आणि आळूच्या वड्या सुद्धा येत आहेत. हो. बाहेर पाऊस पडतोय मस्त. हो ना. आपल्या गप्पाही छान रंगतील. नाही, प्रत्येक घराण्याच्या काहीतरी रीतीभाती असतात ना, म्हणून म्हटलं तुमच्या घरी काही तशा आहेत का ते विचारून घ्या, म्हणजे तसं करायला. नाही नाही, अशा काही वेगळ्या रीती वगैरे नाही. सगळे जसे सण साजरे करतात ना तसेच आपणही करतो. पण तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा असतील तर मात्र सांगा. हा छे माझ्यात काही. अरे तुम्ही आलात का? काय दारात आळूच्या वड्यांचा वास आला ना, मला वाटलं माझ्या बायकोनी खास माझ्यासाठी काहीतरी केलंय. इकडे येऊन बघतो तर पाहुण्या. म्हणजे पाहुण्या. नाही पण तुम्ही एवढे भिजला का आहात? अहो बाहेर पाऊस केवढा आहे. छत्री आहे ना पण तुमच्या जवळ? ही छत्री आहे हे विसरलंच होतो मी. सॉरी 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 सॉरी. बस बस. हो नाही पण काका, पाहुण्या पाहुण्या करून मला परक करताय तुम्ही अगदी. नाही पण मला काय म्हणायचं होतं, नीर आणि स्वानंदीच्या लग्नामध्ये ज्या तुम्ही साड्या घेतल्या होत्या ना, त्याच्यातल्या 2 साड्या मला फार आवडल्या होत्या. एक संपदाची आणि दुसरी अनिता त्यांची. त्या कुठनं घेतल्या होत्या तुम्ही? म्हणजे दुकानाचं नाव काही आठवतंय का? मला स्वानंदीला तशाच पद्धतीची एखादी साडी घ्यायची होती. नाही हो, मला काही आठवत. हो एवढी खरेदी झाली होती ना. म्हणजे तुम्ही काही डिटेल्स सांगितलेत तर मी मुलींना विचारून सांगू शकेन. नाही मलाही लक्षात नाही येते नेमकं. बघा वहिनीला पण आठवत नाहीये आणि मला उगाच बोलतात. नाही पण काही हरकत नाहीये. माझ्याकडे एक आयडिया आहे ना. आपल्याकडे अल्बम आहेत ना, ते दाखवूयात ना त्यांना, त्यातनं ते ठरवतील. अरे हो की. हो हा एक मिनिट थांबा. अल्बम कुठे? तिकडे. वर ठरत का? हो आहे. मी काढते ना. तुम्ही आता ओले झालात, परला नाही असं कसं नाही. मी असताना तुम्हाला जर का मी स्टूल वरती उभं केलं तर आई आणि दादा माझे कान पिरगळतील माहितीये दोन्ही. नाही खरं तर काहीच हरकत नाहीये. नको नको नको. इथं मी बघतो काय करायचं. हा तुम्ही बघा ना काय बोला. सावकाश. अल्बम काढा. मी आणि ताईने मदत करते. नाही तुम्ही थांबा ना. तुम्ही कशाला मदत करायला असते? थांबा. मला काही नकोय मदत. आता तुम्ही खा आळूवड्या. चला या या या. भाऊजी तुम्ही पण या. अगं बाई, हे काय करतायत असं उभं राहून खुर्चीवर? काय हो? हा एक चान्स गेला. हो तुम्ही हे असं टेबलावर उभं राहून काय करताय? तर तेच आठवत नाहीये मला काय करतोय मी. भाऊजी तुम्ही लग्नाचा अल्बम शोधताय ना? वहिनी अगं आमच्या लग्नाचा अल्बम इथे कसा असेल? तुमच्या लग्नाचा अल्बम नकोय आपल्याला भाऊजी. आपल्याला मुलींच्या लग्नाचा हवाय ना. हो 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 यांना पाहिजे. हो 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 हो. छान झाले हा आळूवडी. हो घ्या घ्या तुम्ही पण घ्या. अहो एक खाऊन काय होतंय, अजून घ्या ना. तू छान आणि पटकन. अहो अहो उभं राहून का खाताय आळूवडी? खाली बसा ना. बसूनही खाता येते ना.
मी आणू का चहा? अहो काहीतरीच काय, अहो चहा केलाय तसा, फक्त गाळायचा आहे, मी घेऊन येते. तुम्ही काय नाही मी आणते ना पटकन गाळून. तुम्ही मला एकही काम करू दिलं नाहीत ना, तर तुम्ही मला परक समजता असं समजे ना मी. नाही नाही, पण तुम्ही कसं? मी पटकन आणते. असू दे हो, आले. बर एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू. छान वागतात ना ललिताताई. म्हणजे छानच आहेत त्या. आपली संपदाच नीट वागत नाही त्यांच्या बरोबर. कठीण आहे. नाही पण त्या मानाने स्वानंदीच्या सासूबाई सुखात असतील नाही का तिकडे? तुम्ही गप्प बसाल का जरा? त्या स्वानंदीच्याच सासूबाई आहेत. उगाच वाटेल ते बोलू नका त्यांच्या समोर. या हो उगाच वाटेल ते बोलताय.